गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण 80 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। भाजपचे नेते तथा आमदार गोपीचंद पडळकर यांनी IRS अधिकारी सचिन मोटे यांच्यावर गंभीर आणि खळबळजनक आरोप केलेत। सचिन मोटे यांनी तब्बल 2000 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा दावा पडळकर यांनी केलाय। मुंबईमध्ये घर असावं असं प्रत्येक कष्टकऱ्याला वाटतं। जुन्या मुंबईत शक्य नाही म्हणून नवी मुंबईत लोक प्रयत्न करतात। व्याजानं पैसे उचलून बँक कर्जानं घराचं स्वप्न पूर्ण करण्याचं काम करतात। एक IRS अधिकारी सचिन मोटे यांनी नातेवाईकांच्या नावानं DDSR कंपनीच्या नावे 20 प्रकल्प सुरू केले, सोसायटी निर्माण करत सरकारची फसवणूक केली आहे। 2020 रोजी बुकिंग घ्यायला सुरुवात केली, पण त्याचा ताबा सोडा आता भूमिपूजन केलं जात आहे। ही लोकांची फसवणूक आहे असा आरोप गोपीचंद पडळकर यांनी केलाय। मी इकडे गैरहजर असल्यामुळं आणि 24 तारखेला एका बैठकीच्या संदर्भात मी बाहेरगावी असल्यामुळं मला ती लक्षवेधी घेता आली नाही। परंतु माननीय अध्यक्ष महोदयांना मी काल विनंती केली होती की विशेष बाब म्हणून मला एका विषयावरती बोलण्याची संधी द्यावी आणि अध्यक्ष महोदयांनी माझी मागणी मान्य केली आणि मला शेवटचं 5 मिनिटं बोलण्याची संधी सभागृहामध्ये दिली। आता हा विषय अत्यंत महत्त्वाचा विषय आहे। मुंबईमध्ये घर असावं असं गावाकडच्या प्रत्येक कष्टकऱ्याला वाटतं। मग तो माताडी असेल, भाजीपाल्यामध्ये काम करणार असेल, रिक्षा चालवणार असेल किंवा नोकरी करणार असेल, खाजगी नोकरी असेल किंवा सरकारी नोकरी करणार असेल, ह्या सामान्य लोकांना तर आपलं घर मुंबईमध्ये असावं वाटतं। जुन्या मुंबईमध्ये घेणं आता शक्यच नाही, म्हणून नवीन मुंबईमध्ये लोक घरं घेण्याच्या संदर्भामध्ये विचार करतात आणि आयुष्याची सगळी तुटपुंजी जी रक्कम जमा केलेली असते ते घरासाठी लावतात, कुठं व्याजानं पैसे उचलतात, बँकाकडून कर्ज काढतात आणि घर घेण्याचं स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात। परंतु एक DDSR ग्रुप नावाचा ग्रुप, एक IRS आहेत सचिन मोटे, त्यांनी त्यांच्या नात्यातल्या लोकांच्या नावावरती वेगवेगळ्या कंपन्या रजिस्टर केलेल्या आहेत आणि त्या कंपन्यांच्या माध्यमातून जवळपास 20 प्रोजेक्ट वेगवेगळे, म्हणजे त्यामध्ये DDSR बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांच्या DDSR हाईट्स नावाची एक बिल्डिंग सुरू आहे। DDSR बिल्डरची तथागत हाऊसिंग सोसायटी, स्वप्नपूर्ती हाऊसिंग सोसायटी, अनुविश्व हाऊसिंग सोसायटी, DDSR सात्विक, परत हनी होम्स, मातोश्री ही तर आमदार खासदारांच्यासाठी एक इमारत खारघरमध्ये बनते आहे, त्याचं ह्या लोकांनी काम घेतलेलं आहे। म्हणजे आमचे खिशात आमदार आहेत अशी त्यांची भूमिका आहे। म्हणजे स्टेटमेंट पण त्यांनी केलेले आहेत की अनेक आमदार आमच्या खिशात आहेत, आमदार खासदार, आणि त्या मातोश्री बिल्डिंगचं काम मिळवण्यासाठी जवळपास मध्यस्थ लोकांना 5-1 कोटी रुपये खर्च करून त्यांनी हे बिल्डिंगचं काम घेतलेलं आहे। दुसरं आहे मैत्री हाऊसिंग सोसायटी कळमोली, परत मुंबई अजिंक्यस, मैत्री सानपाडा, DDSR हेरिटेज, कलाकार आणि पत्रकार यांची पण एक सोसायटी आहे। नंतर DDSR ड्रीमवूड, DDSR प्राइड, DDSR अनुपर्व, जय श्री कृष्ण आणि DDSR लक्ष्मी रिव्हरसाईड, अशा वेगवेगळ्या बिल्डिंगचे प्लॉट त्यांनी घेतलेले आहेत। आता हे प्लॉट कुठून घेतले? ही गुंतवणूकदारांची यादी आहे। आता ती फार मोठी यादी आहे। ह्या लोकांच्याकडून पैसे घेतलेले आहेत, दाम दुपटीवर देतो, 9 महिन्यात तुम्हाला दुप्पट करून देतो, 12 महिन्यात दुप्पट करून देतो, 18 महिन्यात दुप्पट करून घेतो, आणि असे हजारो कोटी रुपये या लोकांचे गोळा केलेले आहेत। यातून यांनी प्लॉट खरेदी केलेली आहे। नंतर जेव्हा प्लॉट खरेदी केली त्यामध्ये त्यांनी सोसायट्या तयार केल्या। सरकारची तुम्ही फसवणूक कशी करताय?
सोसायट्यांना GST लागू होत नाही, सोसायट्यांना स्टॅम्प ड्युटी माफ आहे, आणि म्हणून जवळपास पैसे ह्यांनी सगळे गोळा करून त्यातल्याच काही लोक सभासद करून त्यांच्या नावावरती सोसायट्या फर्म केलेल्या आहेत. हा पहिला गुन्हा आहे की सरकारची शेकडो कोटी रुपयाची GSTची किंवा अन्य करांची फसवणूक या सोसायट्याच्या माध्यमातून केलेली आहेत. ह्या सोसायट्या नाहीत, हा DDSR ग्रुपचाच प्लान आहे आणि ह्याचे पूर्ण मास्टर ही सगळी लोक आहेत. आता हा विषय का पुढं आला? हा विषय यासाठी पुढं आला की 2020 पासून ह्या लोकांनी बुकिंग घेतलेली आहेत. 2020 पासून तुम्ही बुकिंग घेताय आणि 2025ला 2026ला त्या लोकांना ताबा द्यायचा शब्द या मंडळीने दिला होता, परंतु आता बिल्डिंगच नाही. म्हणजे 2021ला बुकिंग घेतलेल्या बिल्डिंगचं परवा दिवशी म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी भूमिपूजन झालंय आणि मग ह्या लोकांना बिल्डिंग मिळणार कधी, फ्लॅट मिळणार कधी? म्हणजे ह्या लोकांची पूर्णपणे फसवणूक झालेली आहे. आता हनी होम्स म्हणून जी बिल्डिंग आहे प्लॉट नंबर 34 सेक्टर नंबर 20 खारघरला, ह्याला CC नाही. CC नसताना तुमचं बांधकाम कसं काय होते? अनेक बिल्डिंगला CC नाही. मग हे जे सगळे सिडकोचे अधिकारी आहेत, त्यांचे कोण आर्किटेक्ट असतील, हे सगळे अधिकारी यामध्ये गुंतलेले आहेत. हे सगळा मोठा फ्रॉड या सगळ्या माध्यमातून सुरू आहे. जेवढी बांधकामं सुरू आहेत, आता ह्या हनी होम्सला 1.97 करोडचा दंड आहे. मग दंड असताना तुम्ही कसं काय काम करू शकता? दंड का अधिकारी भरून घेत नाहीत? मग अधिकाऱ्यांच्यावरती कारवाई करावी लागेल का? काल मला वेळ ह्या विषयावरती सभागृहात मिळाला नाही आणि म्हणून हे सगळं डिटेल लोकांच्या पुढे आलं पाहिजे. बरी आमच्याच गावाकडची लोक आहेत ना, हे करणारे बिल्डर पण आमच्या गावाकडचेच आहेत, परंतु ज्या लोकांनी फ्लॅट बुकिंग केलेले आहेत ती लोक सातारचे आहेत, ती लोक सांगलीचे आहेत, ती लोक सोलापूरचे आहेत, ती अन्य विभागातली लोक आहेत. आणि अशा लोकांची फसवणूक हा स्वतः IRS असल्यामुळं त्या लोकांना धमकी देतो किंवा लोकांना भीती वाटते पुढे येऊन काय करायचं. आता DDSR हेरिटेज नावाची कोऑपरेटिव्ह सोसायटी स्थापन केलेली आहे. आता ह्या 4 मजल्याची CC मिळाली ह्या लोकांना, परंतु यांनी बांधकाम जे चालू केलं आहे ते पुढची CC न घेता चालू केलेलं आहे. 263 फ्लॅटचं बुकिंग केलं आहे आणि बिल्डिंगचं अजून कामच नाही. त्यांना अजून पजेशन पण देतो बोलले होते 2026ला, त्या गोष्टीचं अजून पजेशन पण नाही आहे. रॉयल्टी मोठी यांनी जे मुरुम उत्खनन केलं, माती उत्खनन केलं, त्याचं एक दंडाचं नोटीस त्यांना ड्रीमवूडला प्लॉट नंबर 22 ते 26 सेक्टर 13ला नायब तहसीलदार ठाणे दत्तात्रय बेडे 4291 बरातचं त्याला नोटीस काढलं, परंतु दंड भरून घेतला नाही. मी काल महसूल मंत्री महोदयांना भेटलो की सगळ्या जेवढ्या 20 सोसायट्या आहेत त्यामध्ये तुम्ही जेवढे ह्यांना उत्खनन केलेलं आहे त्याच्याबद्दलचं तुम्ही माहिती घेतली पाहिजे. आता GST भरली नाही आणि GSTचं नोटीस त्यांना आलं, मग GSTच्या अधिकाऱ्यांनी का नाही कारवाई केली या सगळ्या विषयावरती? म्हणजे एका बाजूला लोकांच्याकडून करोडो रुपये घेत आहेत, त्यांची फसवणूक करतायत आणि त्यांना बिल्डिंगचा ताबा पण देत नाहीत, अजून ते देऊ शकत नाहीत. आता त्यांच्याकडं बिल्डिंग ह्या लोकांची सगळ्या फसवणूक झाल्या 100%. आज ते दर आठवड्याला बोलवत आहेत, त्यांना जेवण खाणं तुम्हाला देतो. आता मला लोक, काल मी सभागृहात विषय घेतल्यापासून एवढी लोक मला भेटली, सकाळपासून हॉटेलवरती 5-50 लोक मला भेटून गेली. अहो आम्ही त्यांच्याकडे रोज जातोय, ते आम्हाला नंतर देतो, आता ह्याच्यात अडकलंय त्याच्यात अडकलंय, आणि त्यामुळे त्या लोकांची मोठी फसवणूक या सगळ्या लोकांनी केलेली आहे. आता मातोश्री आमदार खासदारांची बिल्डिंग यांनी बांधायला घेतली, बांधायला घेऊन 4 वर्ष झाली, अजून 4था स्लॅब चालू आहे, त्याच्या बाजूची बिल्डिंग पूर्ण झाली. म्हणजे आमदार खासदारांना पण यांनी फसवलंय. आणि म्हणून मी काल सभागृहात ही मागणी केली की ह्याचा जो म्होरक्या आहे सचिन मोटे, आणि मग त्यांच्यावरती कारवाई होण्याची आवश्यकता आहे. ते तिथं तर रतन टाटाचा फोटो वापरतात. या लाजीरवाणी बाब सगळ्यात ही गोष्ट आहे की या DDSR ऑफिसमध्ये आदरणीय रतन टाटा साहेबांचा फोटो आहे. तुम्ही फसवणूक करताय. जेवढे इन्व्हेस्टर आहेत, म्हणजे आता अशोक खरात जशी फाईल आल्या अशी सचिन मोटेची फाईल येण्याची शक्यता आहे, कारण प्रत्येक इन्व्हेस्टर जे लोक आहेत त्यांचे महिलांच्या बरोबरचे व्हिडिओ तयार करून ठेवलेत ब्लॅकमेल करण्याच्या दृष्टिकोनातून. आणि ही सगळी वस्तुस्थिती आहे. ही वस्तुस्थिती आज ना उद्या सगळी समोर येणार आहे. तत्पूर्वी सरकारनं या सगळ्या बाबीमध्ये, कारण CC न देणं, GST न भरणं, रॉयल्टी न भरणं, कुठल्याही परवानग्या न घेता बिल्डिंगचं काम चालू करणं, लोकांचं बुकिंग घेणं परवानगी नसताना, आणि बुकिंग घेऊन 4-4, 5-5 वर्ष झाल्याच्या नंतर सुद्धा त्यांना फ्लॅटचा ताबा न देणं, या संदर्भामध्ये मी काल सभागृहामध्ये मागणी केली होती की सरकारनं या सगळ्या विषयाचा विचार करून सुमोटो यांच्यावरती कारवाई करावी. माननीय मुख्यमंत्री महोदयांना मी धन्यवाद देईन
की त्यांनी जॉईंट CP लेवलच्या अधिकाऱ्याच्या माध्यमातून ह्या सगळ्या प्रकरणाची चौकशी करण्याचा शब्द दिलेला आहे.